कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह आणि नंतर पती पत्नीमध्ये होणारे वाद, कधीकधी हे वाद विकोपाला जाऊन घडणारा गुन्हा, अशा घटना देशाच्या कानाकोपऱ्यातून वाचायला मिळतातच। मात्र राजस्थानात घडलेली ही घटना दोघांच्या विवाहानंतर अवघ्या महिनाभरातच घडल्याचं सांगितलं जात आहे। केवळ बाह्य आकर्षणाला प्रेम मानून होणारा विवाह आणि त्यानंतर प्रत्यक्ष संसार सुरू केल्यानंतर समोर येणारं वास्तव, यात खूप तफावत दिसते। परस्पर सामंजस्याचा अभाव, जोडीदाराबाबतची अपुरी माहिती, आंधळा विश्वास, जोडीदारावरची संशयाची भावना, यामुळे अनेकदा काही प्रेमविवाह दीर्घकाळ टिकू शकत नाही। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनीता असं मरण पावलेल्या महिलेचं नाव आहे, तर राजाराम असं हत्या करणारं तिच्या पतीचं नाव आहे। सुनीता आणि राजाराम यांचा 1 वर्षापूर्वी साखरपुडा झाला होता। कालांतराने या दोघांच्या कुटुंबियांमध्ये काही कारणामुळे वाद झाला। कुटुंबियांमध्ये वाद झाल्यामुळे कदाचित आपल्या विवाहात काही आडकाठी येऊ शकते किंवा विवाह करण्यास कुटुंबीय नकार देऊ शकतात, अशा प्रकारची शंका कदाचित निर्माण झाल्यामुळे सुनीता आणि राजाराम यांनी घरातून पळून जाऊन एका मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला। त्याप्रमाणे त्यांनी 1 महिन्यापूर्वीच आपापल्या घरातून पळून येऊन एका मंदिरात विवाह केला होता आणि तेव्हापासून हे दोघं एकत्र राहत होते।